कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो असो ऐसा कोठे आठवच नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञाची धरतावतारं कलांकं कतेजोदिकामोदिवक्लं खलानीशवादा पुनोदारदक्षं समधिस्तमुक्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वराय Ah
बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विठ्ठल निवडलेला अभंग ज्यांना आपण जगद्वंदनीय म्हणतो जगद्गुरु म्हणतो असे असणारे या भूतलावर जन्मलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंडितपणे अविरतपणे झिजवणारे श्रीमंत संत श्रेष्ठ इंद्रायणी तिरिवासी देहू निवासी असणारे माझे तुकोबराय यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा नामपर प्रकरणातील अभंग असून सदा नामघोष केल्याने साधकाच्या जीवनातील अवस्था प्रस्तुत अभंगातून वर्णन करतात विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडक्यात द्यायचा तो पर्याय असा की सालवात प्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हनुमंतरायाच्या कृपेने आणि सूर्यभान महाराज केसकर वाघोली यांच्या अधिपत्याखाली आणि हरिभक्त परायण तुकाराम महाराज केसभट वाघोली यांच्या मार्गदर्शनाखाली व वांभुरी पाची महादेव वस्ती या ग्रामस्थाच्या अनमोल सहकार्याने हा वर्ष 20वे हा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे आणि त्याच्यातील पहिल्या दिवसाची सेवा तुमच्याकडून माझे काका यांच्याकडे आली माझ्या काकाकडून ही सेवा माझे गुरुवारी हरिभक्त पारायण बाळरामभाऊ महाराज रंदे यांच्याकडे आली महाराजांकडून सेवा ही सेवा माझ्याकडे आली हे मी माझे परमभाग्य समजते तसे मला मृदुंगाची साथ करणारे दत्ता महाराज बरबडे यांचे मी आभार मानते गायनाचार्य कृष्णा महाराज गव्हाड आळंदी आबा महाराज मिसळ आळंदी दुर्लभ महाराज शिंदे आळंदी अशोक महाराज कुसमुडे व हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज पिसे हे मला गायनाची साथ करत आहेत त्यांचे मी आभार मानते तसेच मला गायनाची साथ करणाऱ्या आमच्या रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी हरिभक्त पारायण रियाताई सूर्यवंशी त्यांचे आभार मानते तसेच रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेला मृदुंग शिकवणारे विद्यार्थ्यांना मृदुंग शिकवणारे हरिभक्त पारायण मयूर महाराज सदगीर त्यांचे मी आभार मानते तसेच मला टाळ्याची साथ करणाऱ्या आमच्या रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी माझे बहीण भाऊ त्यांचे मी आभार मानते तसेच मला विण्याची साथ करत आहेत त्यांचे आभार मानते तुळशीवाले ताई त्यांचे आभार मानते साऊंड सिस्टीमवाले दादा त्यांचे आभार मानते शूटिंगवाले दादा त्यांचे आभार मानते तसेच माझ्या कीर्तनासाठी आमच्या गावावरून माझे आईवडील आले आहेत त्यांचे आभार मानते तसेच निंभारीवरून माझे आजी आजोबा आले आहेत त्यांचे आभार मानते तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि कथेला सुरुवात करते विठ्ठल नेहमी नामस्मरण केल्यामुळे किंवा नामाचा जयघोष केल्यामुळे माणसाला कायमस्वरूपी समाधान मिळते हेच माझ्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान आणि अशा प्रकारे सतत कायम नेहमी नामाचा जयघोष केल्यामुळे आम्हाला सर्व सुखरूपी अलंकार प्राप्त झाले आहेत आणि आता आम्ही आनंदाने निर्भर होऊन नाचू लागलो आहोत हेच माझ्या अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो अशा प्रकारे सततच्या नामस्मरणामुळे असा आनंद नाही आणि आता या नामस्मरणामुळे आमच्या देहाची विरही अवस्था झाली आहे हेच माझ्या अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सततच्या नामस्मरणामुळे आम्ही अग्निरूप झालो आहोत आणि आता कुठल्याही प्रकारचं पाप किंवा पुण्य आम्हाला स्पर्श करू शकत नाही हेच माझ्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्य अंगा विठ्ठल
तुकोबराय त्या काळी सुंदर प्रकारचे आयुर्वेदिक डॉक्टर होते. आलेल्या पेशंटला ते सुंदर प्रकारचा काढा द्यायचे. तसं वास्तविक पाहता अनेक वल्ल्यांचं जसं एकत्र करायचं त्याचं नाव अरिष्ट. अनेक पदार्थ एकत्र करायचे, ते उकळवायचे, ते सडवायचे, ते उकळवायचे आणि त्याच्या वाफेपासून जो पदार्थ तयार होतो त्याचं नाव आसव. बघा, हा आसव नावाचा काढा बऱ्याच मुलकांना संध्याकाळी 6 वाजता प्यायला लागतो. आपल्या वांबोलीची सगळी माणसं गोड आहेत. तुमचं नाही सांगत, आमच्या इकडचं पिंपळदरीचं सांगते. त्यांना रोज संध्याकाळी आसव नावाचा काढा प्यायला लागतो आणि मग 40 फुटाचा रोडही त्यांना चालायला पुरत नाही. परंतु आपल्या वांबोलीची माणसं खूप गोड आहेत. असं वाटतं गाडीत घालावं आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेला घेऊन जावं. पण काय करता, महाराजांनी गाडीत छोटी आणली. पुढच्या वेळेस येताना मोठी गाडी घेऊन येऊ आणि सर्वांना आमच्या पिंपळदरीला घेऊन जाऊ. विठ्ठल बघा, चहा सुद्धा एक प्रकारचा काढाच आहे. राम अवतार में फल फलाहार, कृष्ण अवतार में घी, कलयुग में गरम गरम चाय, फूंक फूंक कर पी. बघा, इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी आपल्याला 3 गोष्टी दिल्या. पहिली गोष्ट इंग्रजी भाषा, दुसरी गोष्ट चहा आणि तिसरी गोष्ट म्हणजे बरेच देशाला आपण जो डबा घेऊन जातो का तो, त्याचं नाव काय? चिंपट नाही, टिंपॉट. त्या टिंपॉट या शब्दाचा आपण अपभ्रंश केला आणि टिंपॉट या शब्दाचा आपण पर चिंपाट करून ठेवलं. विठ्ठल सांगा बरं बहिणीला मंडळ, चहासाठी कोणकोणते पदार्थ लागतात? तुम्ही बोलतात ना, सांगा ना मग, चहासाठी कोणकोणते पदार्थ लागतात? चहा नाही करत तुम्ही घरी? नाराज आहात का तुम्ही माझ्यावर? जाऊ का मी? अजून पाणी, चहा पावडर, दूध, साखर, इलायची, अद्रक, पातेलं आणि गॅस हे सर्व पदार्थ एकत्र केले की चहा रूपी काढा तयार होतो. तसं वास्तविक पाहता माझे तुकोबराय ब्रह्मरसाचा काढा देणारे डॉक्टर होते. ब्रह्मरसाचा काढा घेण्यासाठी पत्ती विठोबाचे नाम आहेत. मग आपण सर्व जण मिळून तुकोबरायांना विचारू की का हो तुकोबराय, तुम्ही आम्हाला ब्रह्मरसाचा काढा घ्यायला सांगतात, ठीक आहे. त्यासाठी पथ्य पाळायला सांगतात, ठीक आहे, आम्ही पथ्य पाळू. परंतु ब्रह्मरसाच्या काढ्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात? तुकोबराय म्हणाले, लावणी
ध्वज, श्रुती, विना टाळ आणि भगवंताच्या नामाचा जयघोष हे पदार्थ उपयुक्त आहेत. विठ्ठल विठ्ठल मी मगाशीच सांगितलं की माझे तुकोबराय सुंदर प्रकारचे डॉक्टर होते. एके दिवशी पहाटे पहाटे जगद्गुरु तुकोबरायांनी अंघोळ केली, गळ्यामध्ये विणा अडकवला आणि भजन करत करत दवाखान्याकडे निघाले. तुकोबराय कोणतं भजन करत होते सांगते ऐका. विठ्ठल माझा माझा दवाखान्यात आले. बाहेर बाकड्यावरती 5 पेशंट बसलेली होती. तुकोबरायांनी दवाखान्याचा दरवाजा उघडला, आतमध्ये गेले, अंगामध्ये पांढरा कोट घातला आणि कानामध्ये 2 बोळे घातले. आताची मुलं जी मोबाईलचे 2 बोळे कानात घालतात ती बोळे नाही बरं का, टेटस्कोप तुकाराम महाराजांनी कानामध्ये घातले आणि खुर्चीवर बसले. पूर्वीचा काळ होता, लाईटची एवढी व्यवस्था नव्हती, त्यामुळे घंटीची आणि बेलची सुविधा नव्हती. टेबलावरती उलटा काशाचा थाळा ठेवलेला होता आणि त्याच्याच शेजारी एक 1.5 फुटाचं टिपरू वाळलेलं ठेवलं होतं. तुकोबरायांनी ते टिपरू घेतलं आणि काशाच्या थाळ्यावरती मारलं. तसा टंग टंग असा आवाज झाला आणि पहिलं पेशंट आतमध्ये आलं. ते पहिलं पेशंट कोण होतं बरं सांगते ऐका. एक मोठे फेटेवालं म्हातारं. ते म्हातारं दवाखान्यामध्ये आलं आणि तुकोबरायांच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसलं. त्या आजोबांची मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे अशी गडगड गडगड हलत होती. आता योग आलं म्हणून सांगून जाते. म्हाताऱ्या आजोबांची मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे अशी नको 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 का हलते. आणि म्हाताऱ्या आजींची मान वरून खाली खालून वर, वरून खाली खालून वर अशी का हलते. आपल्याकडे बाजार कोणत्या दिवशी बसतो? सोमवारी. आजोबा बाजाराला निघाले की आजी आजोबांना म्हणायच्या, अहो कुठं निघाला. आजोबांना ऐकू येत नसायचं. आजोबा आजीला म्हणायचे, काय म्हणती. आजी आजोबांना म्हणायच्या, कुठं निघाला. आजोबा म्हणायचे, बाजाराला निघालो. आजी आजोबांना म्हणायच्या, इकडे या. आजी घरामध्ये जायच्या, पिशवी घेऊन यायच्या आणि आजोबांच्या हातात पिशवी द्यायच्या आणि आजोबांना म्हणायच्या, येताना वांगे आणा, कोबी आणा, टमाटे आणा, बटाटे आणा, गवार आणा, लसूण आणा, तेल आणा, मिरच्या आणा, मसाले आणा, तुम्ही म्हणशाल तेवढे. असं आणा आणा म्हणता म्हणता आजींची मान वरून खाली खालून वर, वरून खाली खालून वर अशी हलू लागली. आजोबा खिशाला हात लावून बघायचे,
आजोबांच्या खिशात पैसे नसायचे. आजोबा आजीला म्हणायचे, आत्ता नको पुढच्या बाजारी, आत्ता नको पुढच्या बाजारी. असं म्हणता म्हणता आजोबांची मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे अशी नको 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 हलत होती. ते मोठ्या पेट्यावाला म्हणतात, तुकोबरायांच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसलं आणि तुकोबरायांना म्हणालं, महाराज, मी जेव्हा वेगळा निघालो तेव्हा माझ्या वाटणीवर फक्त 20 गुंठे जमीन होती. मी शेतीमध्ये काबड कष्ट केले, हाड्याची काढा केलं, रक्ताचं पाणी केलं, खूप शेतीमध्ये राब लागलो. 20 गुंठ्याची 50 एकर जमीन केली. 1 कोटीचा बंगला आहे, 40 एकर ऊस आहे, फिरायला मर्सिडीज गाडी, राहायला 5 मजली माडी, शेतीसाठी नोकर गडी, सुनांना नेसायला एक 25 हजाराची साडी, 2 लाखाची खिलारी बैल जोडी आहे. महाराज, मला 2 मुलं आहे, 2 सुना आहे, 4 नातवंड आहे आणि माझी म्हातारी आहे. यांना सर्वांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. परंतु महाराज, माझं घरामध्ये कोणीही ऐकत नाही. तेव्हा तुकाराम महाराज त्या बाबांना म्हणाले, बाबा, म्हातारं कोणाला म्हणतात? जे बडबड केल्याशिवाय राहत नाही आणि घरामध्ये ज्याचं कोणी ऐकत नाही त्याचं नाव म्हातारं. बाबा, हा सगळं मायाजाळ आहे आणि तुम्हाला जर या मायाजाळातून बाहेर यायचं असेल तर तुमच्यासाठी एकच औषध आहे. बाबा, तुम्ही हरी हरी म्हणा. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. तुकाराम महाराज त्या बाबांना म्हणाले, बाबा, तुम्ही हरी हरी म्हणा, उठा आणि त्या शेजारच्या बाकड्यावरती जाऊन बसा. ते मोठ्या पेट्यावाले आजोबा उठले आणि शेजारच्या बाकड्यावरती जाऊन बसले. तुकोबरायांनी ते 1.5 फुटाचं टिपरू हातामध्ये घेतलं आणि काशाच्या थाळ्यावरती मारलं. तसा टंग टंग असा आवाज झाला आणि दुसरं पेशंट आतमध्ये आलं. ते दुसरं पेशंट कोण होतं सांगते ऐका. काळे काळे बुट्ट, काळी काळी हॅट, काळा काळा कोट, तो होता थोडा लठ्ठ म्हणून तो कोट झाला त्याला फिट्ट, असा होता त्याचा थाट. कोण होते ते? वकील साहेब. वकील साहेब तुकोबरायांच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसले आणि तुकोबरायांना म्हणाले, महाराज, माझं LLBचं शिक्षण झालंय, मी वकिलाचा व्यवसाय करतो. मी खऱ्याचं खोटं केलं, खोट्याचं खरं केलं, होत्याचं नव्हतं केलं, नव्हत्याचं होतं केलं, याची टोपी त्याला कर, त्याची टोपी याला कर, असं करून मी भरपूर पैसा कमावला. मला सुंदर पत्नी आहे, सुंदर मुलं आहे, सुंदर बंगला आहे, सुंदर गाडी आहे. परंतु महाराज, मला या संसारामध्ये समाधान मिळत नाही. मी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करत असताना माझ्याकडून भरपूर पाप घडलं. तेव्हा तुकाराम महाराज त्या वकील साहेबांना म्हणाले, वकील साहेब, वाल्या कोळ्याने देखील खूप पाप केलं होतं, परंतु राम म्हटल्यामुळे त्याचा उद्धार झाला. वकील साहेब, तुम्ही राम राम म्हणा. राम म्हणतात रे जाणता नेनाता, हो का भलता याती कुळहीना. राम म्हणताना लगे आणि कसायास, केले महादोष तेही जळती. किंवा राम कृष्ण नाही हे दोन्ही साजी.
कृष्ण नामी हे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मजाकारे आपुले आपण कदा सोडवन संसार बंधन तोडावेगी. तुकाराम महाराज त्या वकील साहेबांना म्हणाले, तुम्ही राम राम म्हणा, उठा आणि त्या शेजारीच्या बाकड्यावरती त्या आजोबांच्या शेजारी जाऊन बसा. वकील साहेब उठले आणि बाकड्यावरती त्या आजोबांच्या शेजारी जाऊन बसले. तुकोबरायांनी ते 1.5 फुटाचं टिपरू घेतलं आणि काशाच्या थाळ्यावरती मारलं. तसा टंग टंग असा आवाज झाला आणि तिसरं पेशंट आतमध्ये आलं. तिसरं पेशंट कोण होतं? जगाचा पोशिंदा माझा शेतकरी दादा. शेतकरी दादा तुकोबरायांच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसले आणि तुकोबरायांना म्हणाले, महाराज मी या संसारासाठी खूप राबतो, शेतीमध्ये खूप कष्ट करतो. कोबीचं पीक झालं की टोमॅटोचं पीक, टोमॅटोचं पीक झालं की कांद्याचं पीक, आणि कांदे काढले की कांद्याला भावच राहत नाही. त्यामुळे कांदे चाळीत भरून ठेवतो. त्यातले काही कांदे सडून जातात, काही कांदे वाळून बारीक बारीक होतात, त्यातले आज ते कांदेही राहत नाही, तरी पण कांद्याला काय भाव येत नाही. मी काय करेन? तेव्हा तुकाराम महाराज त्या शेतकरी दादाला म्हणाले, हा संसार दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, आणि या संसारामध्ये सुख नाही, सुख नाही कोठे. आली या संसार सुख नाही कोठे, सुख नाही कोठे, आली या संसार सुख नाही कोठे, आली या संसार. वाया हवा भरी होऊ नका. तुकाराम महाराज म्हणाले, हा संसार दुःख रूप आहे, दुःख बांधवडी आहे, दुःखाचे मूळ आहे. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ.
ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी द्यायला निर्मळ धर्म जागो सदैवांचा जो बा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. तुकाराम महाराज म्हणाले या संसारामध्ये दुःख आहे, हा संसार दुःखाचा सागर आहे, या संसारामध्ये दुःखच दुःख आहे. आणि शेतकरी दादा तुम्हाला जर सुख हवं असेल तर तुम्ही तुमचं शेतीचं काम करता करता राम राम म्हणा. कामामध्ये सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या शेतकरी दादाला म्हणाले उठा आणि त्या बाकड्यावर वकील साहेबांच्या शेजारी जाऊन बसा. ते शेतकरी दादा उठले आणि वकील साहेबांच्या शेजारी बाकड्यावरती जाऊन बसले. तुकोबरायांनी ते 1.5 फुटाचं टिपरू हातामध्ये घेतलं आणि काशाच्या थाळ्यावरती मारलं. तसा टंग टंग असा आवाज झाला आणि चौथं पेशंट आतमध्ये आलं. ते चौथं पेशंट कोण होतं? काळी कडक टोपी, काळा कोट, नेहरू शर्ट आणि एकटांगी धोतर असे ते पंडित साहेब होते. ते पंडित तुकोबरायांच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसले आणि तुकोबरायांना म्हणाले, महाराज मी 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे यांचा सांगोपांग अभ्यास केला आहे, परंतु मला या संसारामध्ये सुख मिळत नाही, मला या संसारामध्ये समाधान मिळत नाही. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की तुम्हीच म्हणाले की आता मी 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे यांचा सांगोपांग अभ्यास केला आहे. मग पंडित तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो? तुम्ही नामस्मरण करता का? तेव्हा पंडित म्हणाले, महाराज नामस्मरण करण्यासाठी कठोर वैराग्याची जोड हवी लागते, नामस्मरण करणं इतकं सोपं नाही. तेव्हा माझ्या तुकोबरायांनी गोड उत्तर दिलं, अलभ्य तो लाभ होईल पार नाम निरंतर म्हणता वाचे, तुका म्हणे जीव सकळ सर्व भावे तरतील नामे विठोबाचे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च करतात. परी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथे नाम घोष बरवा करीती माझा. तुकाराम महाराज त्या पंडिताला म्हणाले उठा आणि शेतकरी दादाच्या शेजारी बाकड्यावरती जाऊन बसा. पंडित उठले आणि शेतकरी दादाच्या शेजारी बाकड्यावरती जाऊन बसले. तेवढ्यात ते मोठ्या पेटेवाला म्हातारे उठलं आणि तुकाराम महाराजांना म्हणाले, ओ महाराज कधीपासून तुम्ही फसवा फसवीचा धंदा सुरू केला? कधीपासून खोटे बोलायला लागले? मला सांगितलं हरी हरी म्हणा, वकिलाला सांगितलं राम राम म्हणा, शेतकऱ्याला सांगितलं शेतीमध्ये काम करत असताना राम राम म्हणा, आणि पंडिताला सांगतायत की नामस्मरण करा. नेमकी भानगड काय आहे? भानगड काय आहे मला उत्तर द्या. त्यावर माझे तुकोबराय म्हणाले, बाबा मी तुम्हाला एक दृष्टांत देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल. एका गावामध्ये एक हुशार, कर्तबगार, दयाळू, कृपाळू पाटील जात होता. त्या पाटलाचा स्वभाव इतका चांगला होता की आपल्या वांबुरी गावच्या पाटलासारखाच होता. गावातली लोक त्या पाटलाकडे सल्ला मागायला यायची. एके दिवशी एक शेतकरी त्या पाटलाकडे सल्ला मागायला आला आणि म्हणाला, पाटील माझ्या वरच्या वावरातले वांगे सुकून चालले आहेत, विहिरीला भरपूर पाणी आहे, पाऊस काय पडत नाही, माझे वरच्या वावरातले वांगे सुकून चालले आहे, मी काय करू? तेव्हा पाटील म्हणाले, तू तुझ्या विहिरीच्या थाजुळापासून तर वांग्याच्या वावरापर्यंत पाठ लाव. तो शेतकरी दादा तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी एक गृहस्थ आला. तो गृहस्थ खूप उदास दिसत होता.
पाटलाने 2 वेळा विचारले, काय झाले? तो गृहस्थ म्हणाला, माझी धर्मपत्नी देवा घरी गेली. 2-4 महिन्यांपासून माझी भाकरी तुकड्याची सोय नाही, मी काय करू? तेव्हा पाटील म्हणाले, तू दुसरा पाट लाव. तो गृहस्थही तिथून निघून गेला. तिसऱ्या दिवशी माझ्यासारखी एक छोटी मुलगी पाटलाकडे आली आणि पाटलाला म्हणाली, पाटील बाबा, मी रोज देवाला दिवा लावते, परंतु वाऱ्यामुळे देवाचा दिवा विझून जातो, मी काय करू? पाटील म्हणाले, तू पाट लाव. ती मुलगी तिथून निघून गेली. तुकोबरायांचा दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे की पहिल्या दिवशी जो शेतकरी दादा आला होता तो म्हणाला, माझे वरच्या वावरातले वांगे सुकून चालले आहेत, विहिरीला भरपूर पाणी आहे, पाऊस पडत नाही, मी काय करू? तेव्हा पाटील म्हणाले, तू तुझ्या विहिरीच्या थारोळ्यापासून तर वांग्याच्या वावरापर्यंत पाट लाव, म्हणजे विहिरीतील पाणी वांग्याला जाईल आणि वांगे सुकणार नाही. तो शेतकरी दादा तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी जो गृहस्थ आला होता ना तो म्हणाला, माझी धर्मपत्नी देवा घरी गेली, 2-4 महिन्यापासून माझी भाकरी तुकड्याची सोय नाही, मी काय करू? तेव्हा पाटील म्हणाले, तू दुसरा पाट लाव, म्हणजे तू दुसरी बायको कर, जेणेकरून तुझ्या भाकरी तुकड्याची सोय होईल. तो गृहस्थही तिथून निघून गेला. आणि तिसऱ्या दिवशी माझ्यासारखी जी छोटी मुलगी आली होती ना ती पाटलाला म्हणाली, पाटील बाबा, मी रोज देवाला दिवा लावते, परंतु वाऱ्यामुळे देवाचा दिवा विझून जातो, मी काय करू? तेव्हा पाटील म्हणाले, ज्या दिशेने वारा येत आहे ना त्या दिशेला तू पाट लाव, म्हणजे देवाचा दिवा विझणार नाही. तुकाराम महाराज म्हणाले, या तिघांचेही प्रश्न वेगवेगळे होते, परंतु उत्तर मात्र एकच होतं की पाट लाव. त्याचप्रमाणे तुमच्या चौघांचेही प्रश्न वेगवेगळे आहे, परंतु उत्तर मात्र एकच आहे की तुम्ही नामस्मरण करा. आणि नामस्मरण केल्यामुळे माणसाच्या जीवनात समाधान मिळतं, माणसाला समाधान मिळतं. हेच माझ्या वंगाच्या प्रथम चरणात ज्याप्रमाणे परमार्थ जर चांगला करायचा असेल तर चित्त महत्वाचं आहे, प्रपंच चांगला करायचा असेल तर वित्त म्हणजे पैसा महत्वाचा आहे, आणि हे शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर पित्त महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे 4 पावशे एकत्र आलं की 1 किलोग्राम बनतं, त्याचप्रमाणे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी एकत्र आल्या की माणसाचं अंतःकरण बनतं. एके दिवशी तुकाराम महाराज गंगा स्नानासाठी निघाले होते. ते ओतूर या गावी तुळशी वृंदावनावरती डोकं ठेवून झोपले. तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांचे गुरुजी बाबाजी चैतन्य हे आले आणि तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. मंत्र दिला Krishna
महाराजांना रामकृष्ण हा मंत्र दिला आणि त्याच्या बदल्यामध्ये पावशीचं तूप मागितलं. भोजना मागती तूप पावशेर पडिला विसर सपना माझी पडिला विसर स्वप्नात माझी. तुकाराम महाराजांच्या गुरुजींनी म्हणजे बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांकडे तूप पावशीचं तूप मागितलं. याचाच अर्थ तुकाराम महाराजांकडे चित्त मागितलं. कारण माणसाचं अंतःकरण हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींपासून बनलेलं असतं आणि या 4 गोष्टींपैकी परमार्थासाठी चित्त महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. मग तुम्ही म्हणाल की सतत नामस्मरण कोणी केलं? तर सतत नामस्मरण वाल्य कोळ्याने केलं. आणि प्रभू रामचंद्र अवतीर्ण होण्याच्या अगोदर वाल्य कोळ्याने रामायण लिहिलं. कोळी याची कीर्ती वाढली केले रामायण रामाधी. आणि मग प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाल्याच्या नंतर जसं वाल्मिक ऋषींनी लिहिलं होतं तसंच प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वदतुनी दावीन नामा म्हणे. तितक्यात एक वारकरी उठला आणि म्हणाला, महाराज तुम्ही सांगतात की सतत नामस्मरण केल्यामुळे वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. सतत नामस्मरण केल्यामुळे भक्त प्रल्हादासाठी देवाने नरसिंहाचा अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. सतत नामस्मरण केल्यामुळे देवाने अभिमन्यूला दुधाचा समुद्र दिला. परंतु याचा काय उपयोग आहे, याचा काय फायदा आहे? तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, याचा मला खूप फायदा आहे. मी याच्या आधीही नामस्मरण केलं, मी आत्ता नामस्मरण करतो आणि याच्या नंतरही मी नामस्मरण करणार. कारण नामस्मरण केल्यामुळे आम्हाला सर्व सुखरूपी अलंकार प्राप्त होतात आणि आम्ही आनंदाने निर्भर होऊन नाचू लागतो. हेच माझं बंगाच्या द्वितीय चरणात सांगतात.
गात सांगतात. हो असं कोठे आठवत नाही, असं कोठे आठवत नाही, असं कोठे आठवत नाही, असं कोठे देहीच विदेही भोगू दशा विठ्ठल विठ्ठल. सततच्या नामस्मरणामुळे आम्ही अग्निरूप झालो आहोत आणि आता कुठल्याही प्रकारचं पाप किंवा पुण्य आम्हाला स्पर्श करू शकत नाही. हेच माझं भंगाच्या शेवटच्या सर्वांच्या हात वरती करा. विठोबा
सतत नामस्मरण केल्याचा फायदा काय होतो तुम्हाला सांगते. एक दृष्टांत देऊन सांगते म्हणजे तुम्हाला पटेल. एक आजमेळ नावाचा ब्राह्मण जात होता. त्याला सुंदर पत्नी होती, सुंदर मुलंही होती. तरी तो एका वेश्येच्या नादी लागला आणि सुंदर पत्नी सुंदर मुलं सोडून दिली आणि त्या वेश्येसोबत लग्न केलं आणि त्या वेश्येसोबतच राहू लागला. त्या वेश्येपासून त्याला अनेक मुलं झाली. त्या वेश्येचं एक शेवटचा मुलगा झाला आणि रस्त्याने एक साधू चालले होते. तेव्हा या आजमेळ नावाच्या ब्राह्मणाने त्या साधूंना चहा प्यायला बोलवले आणि म्हणाले, मी याचं नाव काय ठेवू? तेव्हा ते साधू म्हणाले, तू याचं नाव नारायण ठेव. आता तो नारायण या आजमेळचा खूप सर्वात आणि लाडका मुलगा होता. तो कधी पण त्याचं नाव घ्यायचा. नारायण, ए नारायण, उठला का? नारायण, ए नारायण, आंघोळ केली का? नारायण, ए नारायण, शाळेत गेला का? नारायण, ए नारायण, शाळेतून आला का? नारायण, जेवला का? नारायण, अभ्यास केला का? नारायण, झोपला का? तो सतत नारायण नारायण नाव घ्यायचा. तो आता योगायोगानं म्हातारा झाला आणि त्याला यमदूत न्यायला आले. मृत्यूच्या वेळेस तो खूप घाबरला आणि नारायण नारायण म्हणू लागला. नारायण नारायण म्हणता म्हणता त्याचा मृत्यू झाला. त्याला न्यायला यमदूत आले आणि विष्णुदूतही आले. यमदूत म्हणाले, हे गिऱ्हाईक आमचं आहे. विष्णुदूत म्हणाले, नाही नाही, हे गिऱ्हाईक आमचं आहे. यमदूत म्हणाले, याने तर जन्मल्यापासून कधी नामस्मरण केलंच नाही, हे गिऱ्हाईक आमचं आहे. तेव्हा विष्णुदूत म्हणाले, याने शेवटच्या श्वासाला नारायण नारायण नाव घेतलं, हे गिऱ्हाईक आमचं आहे. तेव्हा यमदूत म्हणाले, नारायण तर त्याच्या मुलाचं नाव होतं. विष्णुदूत म्हणाले, त्याच्या मुलाचं नाव असलं तर काय झालं, आमच्या देवाचं नावही नारायणच आहे, याला आम्हीच नेणार. विष्णुदूत त्या आजमेळ नावाच्या ब्राह्मणाला घेऊन गेले. म्हणून महाराज म्हणतात, आजमेळ पापराशी नामे नेला वैकुंठाशी. विठ्ठल विठ्ठल हरी एकदा सर्वांनी मोठ्या आवडीने संतांचं भजन करूया. या मंडपामध्ये
मी तुमच्या समोर कीर्तन करू शकते आणि तुम्ही माझं कीर्तन या धर्म मंडपामध्ये बसून ऐकू शकतात, कारण ही सर्व कृपा त्या संतांची आहे. त्या संतांचं मोठ्या आवडीने भजन करूया. ज्ञानेश्वर सांगते ऐका. सतत नामस्मरण केल्यामुळे वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. तो कसा झाला कथाभाग सर्वांना माहीत आहे, परंतु थोडक्यात सांगते ऐका. वाल्याचं खरं नाव रत्नाकर. हा रत्नाकर नामक वाल्या जंगलात राहत होता. आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी तो वाटमारीचा धंदा करायचा. पूर्वीचा काळ होता, रस्त्यांची एवढी सुविधा नव्हती आणि गाड्यांची सुविधा नव्हती, म्हणून पायी जाणारे घोड्यावरून जाणारे वाट सोडून त्या जंगलातील रस्त्यावरून जायचे आणि हा रत्नाकर नामक वाल्या येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रवाशांना मारायचा, व्यापाऱ्यांना मारायचा आणि त्यांच्याकडील धन दौलत लुटून घरी घेऊन जायचा. पूर्वीच्या काळी ब्राह्मणांकडे एका छोट्या पेटीमध्ये वेलवेटच्या कपड्यामध्ये एक शालिग्राम नावाचा देव राहायचा. लुटमारीच्या धंद्यामध्ये याने त्या ब्राह्मणाला मारले की त्याच्याकडील तो गोल दगडाचा गोट्यासारखा शालिग्राम हा घरी घेऊन यायचा आणि रांजणामध्ये टाकायचा. त्या शालिग्राम रूपी देवाच्या दगडाने 7 रांजण भरले होते. एके दिवशी त्याच रस्त्याने देव ऋषी नारद मुनी चालले होते. ते विनेच्या स्वरात भजन गात होते. कोणतं भजन गात होते ते सांगते ऐका. नारायण नारायण श्रीमद नारायण गळ्यातला विणा काढला आणि वाल्याच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, माझ्याकडे विणा सोडून दुसरं काहीच नाही. विण्याचा स्पर्श वाल्याला झाला आणि वाल्याची मतीच बदलली. विणा वाल्याच्या गळ्यात होता आणि नारद मुनींचा स्पर्श वाल्याला झाला होता. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामी उपजे आवडी, सुख गळोगडी वाढू लागे. वाल्याने गळ्यातला विणा काढला आणि नारद मुनींच्या गळ्यामध्ये घातला आणि म्हणाला, मला तुझा विणा नको, तुझ्याकडे दुसरं काही असेल तर दे, मला दे. तेव्हा नारद मुनी वाल्याला म्हणाले, वाल्या, तू एवढं गणित ब्रह्महत्या करून ठेवल्या, डोंगरा एवढं पाप करून ठेवलं, हे सर्व तू कुणासाठी करतो? तेव्हा वाल्या म्हणाला, हे मी माझ्या कुटुंबासाठी करतो. नारद मुनी म्हणाले, तुझ्या पापामध्ये तुझं कुटुंब सहभागी होईल का? तुझी मुलं बाळ सहभागी होतील का? तेव्हा वाल्या म्हणाला, का नाही होणार, कारण हे सर्व तर मी त्यांच्यासाठीच करतो. नारद मुनी म्हणाले, पाहिजे तर त्यांना
जाऊन विचारून ये, ते तुझ्या पापामध्ये सहभागी होणार नाही. वाल्या म्हणाला, मला घरी पाठवून तुझा पळून जायचा विचार दिसतोय. नारद मुनी म्हणाले, हवं तर तू मला झाडाला बांधून ठेव आणि घरी जाऊन विचारून ये. वाल्याने आजूबाजूच्या वेली जमा केल्या. नारद मुनींना झाडाला बांधलं. आता परत संतांचा स्पर्श वाल्याला झाला. आधी विण्याचा स्पर्श वाल्याला झाला होता. विण्यामध्ये किती ताकद असते, विण्यामध्ये कितीतरी ताकद असते. म्हणून तर कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर विना गळ्यामध्ये घालतात आणि मगच पंचवटी सुरू करतात. वाल्याने नारद मुनींना झाडाला बांधले. तो टोनपा खांद्यावरती घेतला आणि पळत पळत घराकडे निघाला. त्याची मुलं अंगणातच खेळत होती. वाल्याने मुलांना जवळ बोलावले आणि म्हणाला, मी तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप पाप करून ठेवलं. तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहात का? तेव्हा त्याची मुलं म्हणाली, पप्पा. आता पप्पा म्हणतात, पूर्वीच्या काळी बाबा म्हणायचे. त्याची मुलं म्हणाली, बाबा, आम्हाला लहानाचं मोठं करणं, आमचं पालन पोषण करणं, आमचा उदरनिर्वाह करणं तुमचं कर्तव्य आहे. आणि मग तुम्ही ते अन्न लुटमारी करून आणलं, चोरी करून आणलं, पाप करून आणलं की पुण्य करून आणलं, याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे आम्ही काय तुमच्या पापामध्ये सहभागी होणार नाही. वाल्याने डोक्यालाच हात लावला आणि पळत पळत बायकोजवळ गेला आणि धर्मपत्नीला म्हणाला, मी आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी खूप पाप करून ठेवलं. आपली मुलं तर काय माझ्या पापामध्ये सहभागी होत नाही, परंतु तू तर माझ्या पापामध्ये सहभागी आहेस ना. त्याची पत्नी म्हणाली, ज्या दिवशी मी तुमच्यासोबत लग्न केलं त्या दिवसापासून माझी सर्व जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीसी. तुम्ही घराचं पालन पोषण करण्यासाठी जे पाप केलं ते पाप तुम्हाला तुमचंच भोगावं लागणार आहे. शास्त्र असं सांगतं, पतीने जर पुण्य कमवलं तर त्यातील अर्ध पुण्य आपोआप पत्नीला मिळतं आणि पतीने जर पाप केलं तर ते पाप त्यालाच भोगावं लागतं. आता वाल्याला राग आला. वाल्या तो टोनपा आत्ता पत्नीच्या डोक्यात घालणार. तिने परिस्थिती ओळखली आणि धाडकन खाली पडली आणि गदागदा बिंगू लागली आली आणि म्हणाली, अहो, मला विंचू चावला. विंचू चावला, कोणाला सांगू विंचू चावला, कोणाला सांगू विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, कोणाला सांगू विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. वाल्या घाबरला. त्याने तो टोनपा फेकून दिला. पळत पळत पत्नी जवळ येऊन बसला आणि म्हणाला, अगं, तुला खूप वेदना होत आहेत का? तुला खूप वेदना होत आहेत का? थांब, मी काहीतरी औषध करतो. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, तुम्ही काही औषध नका करू, माझ्या अर्ध्या वेदना तुम्ही घ्या. तेव्हा वाल्या म्हणाला, अगं, तू काय पागल झालीस की काय? तुझ्या अर्ध्या वेदना मला कशा घेता येतील? तेव्हा त्याची पत्नी ताडकन उठून उभी राहिली आणि म्हणाली, ज्या प्रकारे माझ्या अर्ध्या वेदना तुम्हाला घेता येत नाही, त्याच प्रकारे तुमचं अर्ध पापही मला घेता येत नाही. आता वाल्याचे डोळे उघडले. वाल्या पळत पळत नारद मुनींकडे आला. नारद मुनींना सोडलं आणि त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग साष्टांग हे करी दंडवत. वाल्या नारद मुनींना म्हणाला, आता तुम्हीच मला या पापातून वाचवा, आता तुम्हीच मला या पापातून वाचवा. माझ्या पापामध्ये माझी मुलं बाळ सहभागी होत नाही, माझी बायको सहभागी होत नाही, आता तुम्हीच मला या पापातून वाचवा. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठवले पाय, येई ओ माझे माये पांडुरंगे. नारद मुनींनी वाल्याला उभं केलं आणि म्हणाले, तू महापातकी आहेस, महापापराशी आहे, ब्रह्महत्यारी आहे, आणि तुला जर या महापापातून मुक्त व्हायचं असेल तर तू राम राम म्हण. नारद मुनी पुढे राम राम म्हटले की वाल्या मागे मरा मरा म्हणायचा, कारण त्याला मरा मरा आणि मारा मारा सोडून दुसरं काहीच येत नव्हतं.
नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, तू मजा मजा म्हण. वाल्या तिथेच मांडी घालून खाली बसला. तो टोनपा त्याच्या खांद्यावरती होता आणि त्याने जप करायला सुरुवात केली. मजा 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 म्हणायला लागला तो. मजा मजाचं कधी रामराम झालं हे त्यालाही कळालं नाही. आणि मजा मजा म्हणता म्हणता त्याच्या अंगावरती वादळ तयार झालं. आणि जो कित्येक वर्षांचा वाढलेला टोनपा होता त्याने अनेक ब्राह्मणांच्या हत्या केल्या होत्या. त्या टोंप्याला नवीन पालवी फुटली आणि वाल्याच्या जन्माचं सार्थक झालं. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. वाल्याने अनेक पाप करून ठेवलं होतं, परंतु त्या रामराम म्हटल्यामुळे तो पापातून भस्म झाला. महाराज हरिपाठामध्ये सांगतात, तृण अग्नी मेळे समरस झाले. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आणि सततच्या नामस्मरणामुळे प्रभू रामचंद्र अवतीर्ण होण्याच्या अगोदर वाल्या कोळ्याने रामायण लिहिलं. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. आणि प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाल्याच्या नंतर जसं वाल्मिकी ऋषीने लिहिलं होतं तसंच देवाला वागावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वरतुनी लाविन नामा म्हणे. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे की वाल्या कोळ्याने अनेक पाप केलं होतं. त्याने अनेक ब्राह्मणांच्या हत्या केल्या होत्या. तो महापाप राशी होता, परंतु रामराम म्हटल्यामुळे त्याचा देखील उद्धार झाला. आणि रामराम म्हटल्यामुळे वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि तो समाधानामध्ये प्राप्त झाला. महाराज म्हणतात की नामस्मरण केल्यामुळे काय होतं, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. विठ्ठल विठ्ठल. सतत नामस्मरण केल्यामुळे वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. देवाने हा देह आपल्याला भजन करण्यासाठी दिला आहे, परंतु आपण त्याचा उपयोग भोजन करण्यासाठी वापरतो. महाराज म्हणतात, देवे दिला देह भजन गोमटा, तो हा झाला फाटा बालिकेचा. विठ्ठल विठ्ठल सालबादप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील पहिल्या दिवसाची सेवा सप्ताह कमिटी यांच्याकडून माझ्या काकांकडे आली. काकांकडून ही सेवा माझ्या वडिलांकडे आली. वडिलांकडून ही सेवा माझे गुरुवर्य हरिभक्त परायण बाळारामभाऊ महाराज रंदे यांच्याकडे आली आणि महाराजांकडून ही सेवा माझ्याकडे आली. हे मी माझे परमभाग्य समजते. तसे मला मृदुंगाची साथ करणारे आम्हाला रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील मुलींना पखवाज शिकवणारे आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण मयूर महाराज सरगिरी त्यांचे मी आभार मानते. तसेच मला गायनाची साथ करणारे हरिभक्त परायण कृष्ण महाराज गव्हाड त्यांचे मी आभार मानते. तसेच हरिभक्त परायण आबा महाराज मिसाळ त्यांचे आभार मानते. हरिभक्त परायण दुर्लभ महाराज शिंदे त्यांचे आभार मानते. अशोक महाराज कुसमुडे त्यांचे आभार मानते. विठ्ठल महाराज पिसे त्यांचे आभार मानते. मला गायनाची साथ करणाऱ्या आमच्या रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी हरिभक्त परायण रियाताई सूर्यवंशी त्यांचे मी आभार मानते. मला टाळाची साथ करणारे आमच्या रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील माझे बहीण भाऊ त्यांचे मी आभार मानते. तसेच मला शूटिंगची साथ करणारे त्यांचे आभार मानते. शूटिंगवाल्या दादांचे आभार मानते. साऊंड सिस्टीमवाल्या दादांचे आभार मानते. विनेकरी बाबांचे आभार मानते. तुळशीवाल्या ताई त्यांचे आभार मानते. तसेच माझ्या कीर्तनासाठी आमच्या गावावरून माझे आई वडील आले आहेत त्यांचे आभार मानते. माझे आजी बाबा निंभरीवरून आले आहेत त्यांचे आभार मानते. तसेच
या गावामध्ये माझे काका मावशी आहेत, त्यांचे मी आभार मानते. आमच्या रामकृष्णाजी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 40 मुली आणि 37 मुलं, एकूण 77 मुलं मुली आहेत. त्यातले 23 मुलं मुली अनाथ आहे. त्यांना जर कोणाला दान धर्म करायचं असेल तर कीर्तन संपल्यानंतर आमचे गुरुवारी हरिभक्त परायण मयूर महाराज सदगिरी यांच्याशी संपर्क साधावा ही मी विनंती करते. तसेच कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळानंतर महाराजांनी 6 मुलींचे लग्न लावून दिले. आता लग्नासाठी मुली नाहीत म्हणून महाराजांना फोन करून डिस्टर्ब करू नका. विठ्ठल 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 हरी तसेच झालेली सेवा माझे गुरुवारी हरिभक्त परायण बाळरामभाऊ महाराज धंदे यांच्या चरणी, माझे आई वडील आजी बाबा काका मावशी यांच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय महाराज जय 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 जय